Hello everyone, welcome to my channel. Today we are going to learn something different and this is our third part. हा जो आहे आपला तिसरा भाग आहे एक प्रकारचा ऍड क्वेश्चन टॅगचा. या ठिकाणी खूप सारे मोठ्या प्रमाणावरती आपण आतापर्यंत ग्रामरचे रूल्स पाहिलेले आहेत जे ऍड क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन टॅग बनवताना आपण वापरतो. आता या ठिकाणी बघा हा जो पार्ट 3 आहे हा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 जो बनवलेला आहे तो सुद्धा प्रॉपरली तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे पार्ट 1 पार्ट 2 समजून घेतल्यानंतर तुम्हाला पार्ट 3 जो आहे हा जो चालू आहे आता तो तुम्हाला एक प्रकारचा समजून घ्यायला खूप चांगली मदत होऊन जाईल. पार्ट 2 जो पार्ट 2 आणि पार्ट 3 जो आहे तो स्पेशली त्या मुलांसाठी बनवलेला आहे की जी मुलं मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, ज्यामध्ये PSI, STI, ASO, IBPS, स्टाफ सिलेक्शन वगैरे या प्रकारच्या ज्या एक्झाम्स असतात त्या एक्झामसाठी रेल्वेच्या भरतीच्या वगैरे असं यासाठी किंवा सरळ सेवा खूप सारे एक्झाम्स असतात त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा नक्की बेनिफिशियल ठरणार आहे. तर चला तर पाहूया, आज आपण सुरुवात करूया याला. आता या ठिकाणी काय की पहिला जो नियम आहे की जर एक प्रकारचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट जर एक कलेक्टिव्ह नाउन असेल, इफ कलेक्टिव्ह नाउन इज अ सिंग्युलर, म्हणजे काय वाक्याच्या सुरुवातीला आलेलं जे नाउन आहे किंवा सब्जेक्ट आहे तो जर कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये यूज केला असेल तर त्या केसमध्ये तो सिंग्युलर असेल तर त्याचं ऍड क्वेश्चन टॅग हे सिंग्युलरच असलं पाहिजे आणि तो जर प्लुरल असेल तर त्याचं ऍड क्वेश्चन टॅग हे प्लुरल असलं पाहिजे. नाव लेट्स गो टू अंडरस्टँड this what rule says here. If collective noun is singular in the sentence, the question tag will be used as singular, but if it is used as a plural, म्हणजे जर काय की प्लुरल फॉर्म मध्ये जर वापरला असेल तर त्याचं ऍड क्वेश्चन टॅग सुद्धा कसं येणार आहे, प्लुरल येणार आहे. चला पाहूया आपण या ठिकाणी एक्झाम्पल. द ज्युरी हॅज टेकन इट्स डिसिजन. या ठिकाणी ज्युरी जे आहे, ज्युरी म्हणजे काय तर एक प्रकारचा न्याय निवडा करण्यासाठी असणारा एक बेंच असतं, जसं की आपल्या इथं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बेंचेस आहेत. त्या बेंचेसला आपण कलेक्टिव्हली एक नाव दिलेलं आहे, ते इथं ज्युरी याप्रमाणे म्हणलेलं आहे. आता ज्युरी हॅज म्हणलेलं आहे, तर हॅज या ठिकाणी काय केलेलं आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि इथपर्यंत या ठिकाणापर्यंत एक प्रकारचं सेंटेन्स आहे, ज्युरी हॅज टेकन इट्स डिसिजन. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब हॅज आहे, हा हॅज आयएस इथं वापरलेला आहे. आपण सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह मध्ये आणि या ठिकाणी काय करायचं सेंटेन्स इथे या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग निगेटिव्ह मध्ये करायचं आहे. ऍज पर रूल सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचे. तर या ठिकाणी काय हे सेंटेन्स पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह करण्याचं काम केलंय, हॅजला इथं हॅझंट वापरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय केलंय बघा, हॅज हा सिंग्युलर दाखवतोय, या ठिकाणी हॅज काय दाखवतो, सिंग्युलर दाखवतो. म्हणून या ठिकाणी काय की हॅझंट वापरले आपण आणि त्यानंतर इटचा वापर केलेला आहे, कारण या ज्युरीला इथं सिंग्युलर वेनी काय केलेलं आहे, दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून काय हॅझंट इट आणि क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये काय करायचंय, द ज्युरी आर डिवायडेड इन देअर ओपिनियन, म्हणजे या ठिकाणी काय हेल्पिंग वर्ब म्हणून आर वापरलेलं आहे. हेल्पिंग वर्ब काय वापरलेलं आहे, आर वापरलेलं आहे. आणि ही ज्युरी जी आहे ना, तर या ठिकाणी याचा अर्थ बघा की प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी ओपिनियन मध्ये डिवाइड झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीचं ओपिनियन या ठिकाणी वेगळं आहे, म्हणजे याचा सेन्स जो आहे, सेन्स इज इन प्लुरल फॉर्म अँड इट मीन्स हिअर या ठिकाणी आर जो आहे इथं हेल्पिंग वर्ब आर हा प्लुरल फॉर्म मध्ये दाखवलाय. म्हणून हे सेंटेन्स जे हे पॉझिटिव्ह आहे, याला आपण निगेटिव्ह करायचं काम केलं. मग हा आर इथं आहे असा घेतलाय, याचं निगेटिव्ह फॉर्म किंवा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन इज दॅट आरंट लिहिलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी या ज्युरीला आपण काय केलेलं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये दाखवण्याचं काम केलंय. इथं इट आलाय पण इथं इट न येतात तो काय येणार आहे, दे येणार आहे. हाच नियम खूप अत्यावश्यक आहे. या प्रकारचे जे एक ट्रिकी किंवा स्ट्रॅटेजिक असणारे क्वेश्चन्स किंवा एक्झाम्पल्स हे मोठ्या प्रमाणात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्पेशली IBPS स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम मध्ये या प्रकारे विचारलेले असतात. आता पाहूया आपण दुसरा नियम, क्वेश्चन टॅग ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय तर मिश्र वाक्य म्हणलेलं आहे. मिश्र वाक्य म्हणजे काय तर नीट बघायला गेलं तर असं एक प्रकारचं वाक्य असतं ज्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय केला असतो, एकत्र आलेला असतो. तर त्यामध्ये काय करायचंय बघा, हिअर ऍड क्वेश्चन टॅग फॉर मेन क्लॉज. म्हणजे काय तर या प्रकारचं मिश्र वाक्य असेल तर या ठिकाणी मेन क्लॉज जो आहे तो मेन क्लॉज मध्ये आलेले जे सेंटेन्स आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे किंवा मेन सब्जेक्ट आहे त्या अनुषंगानेच काय करायचं आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग वापरायचं आहे. आता या ठिकाणी बघा, परंतु कधी कधी कसं होतं की नियम थोडासा वेगळा आहे. बट इफ वर्ड्स लाईक थिंक, बिलीव्ह, सपोज, होप, नो, विश
एटसेट्रा. या प्रकारचे जे शब्द आहेत, जे आय थिंक, आय बिलीव्ह, आय सपोज, आय होप, आय विश, आय नो, या प्रकारचे जे एक प्रकारचे आपण वापरतो सेंटेन्स, ते त्या प्रकारचे जर सब्जेक्ट आले असेल तर त्या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग करताना सबऑर्डिनेट क्लॉजला काय करायचंय, कन्सिडर करायचंय. हे फक्त हे शब्द आल्यानंतर, पण हे शब्द जर नसून आले तर मेन क्लॉजला कन्सिडर करायचंय. बिफोर दॅट वी हॅव टू अंडरस्टँड what is main clause and what is subordinate clause. I will try to tell you in short way. बघा या सेंटेन्स मध्ये, इफ यू कम हिअर आय विल गो, हे इथपर्यंत या ठिकाणापर्यंत हे सेंटेन्स आहे. इफ यू कम हिअर, जर तू इथे आलास, आय विल गो, मी जाईल, याप्रमाणे म्हणलेलं आहे. या ठिकाणी इफचा वापर केलेला, या ठिकाणी इफ यू कम हिअर आय विल गो. हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये इफ यू कम जे आहे ना, हे एक प्रकारचं काय, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि आय विल गो जे आहे तो मेन क्लॉज आहे. तर या ठिकाणी काय, मेन क्लॉज कोणता आहे, आय विल गो, आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, आय विल कम हिअर. तर या ठिकाणी हे जे सबऑर्डिनेट सेंटेन्स आहे, हे मेन क्लॉज वरती काय असतं, डिपेंड असतं, म्हणून या सेंटेन्सला या ठिकाणी प्रायोरिटीने बघायची गरज आहे. तर या ठिकाणी बघा, हे एक इंडिपेंडेंट क्लॉज आहे आणि हा डिपेंडंट क्लॉज आहे. तर आय विल गो ला आपल्याला काय करायचं, कन्सिडर करायचं. कन्सिडर करताना आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी काय की आय विल गो, यालाच काय करायचं, जे मेन क्लॉज आहे त्याला काय करायचं, आपल्याला त्याचा विचार करून आपल्याला काय करायचंय, ऍड क्वेश्चन टॅग बनवायचंय. आता उदाहरणार्थ या ठिकाणी काय, हे विल आहे, हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह फॉर्म, विलचा जो निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आहे तो काय, वुंट आहे, आणि तो वुंट असल्यामुळे या ठिकाणी काय केलं आपण, वुंट लिहिलेला आहे, आणि आय असं लिहिलंय, तर हा क्वेश्चन मार्क या ठिकाणी येतोय. म्हणजे काय, इफ यू कम हिअर आय विल गो, याचं जे ऍड क्वेश्चन टॅग येणार आहे ते वुंट आय, विल नॉट आय याप्रमाणे येणार आहे. तर इथं मी जाणीवपूर्वक ब्लॅक मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर सुरुवातीचं वापरलं, उदाहरणार्थ इफ यू कम हिअर, यू कम या अर्थाने जर इथं जर म्हणलं, तर इथं एक प्रकारे इथं डू लिहिला आणि याचं निगेटिव्ह फॉर्म या ठिकाणी डोंट लिहिलं आणि सब्जेक्ट म्हणून यू लिहिलं, तर अकॉर्डिंग टू रूल हे काय असणार आहे, रॉंग असणार आहे. म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्ह मार्क केलेलं आहे. पॉझिटिव्ह आन्सर किंवा राईट आन्सर कसं असणार आहे, वुंट आय असणार आहे. तर या ठिकाणी बघा, सेकंड एक्झाम्पल मध्ये पाहूया आता, आय होप यू विल डू बेटर इन युअर फ्युचर. हे पूर्ण सेंटेन्स आहे. या पूर्ण सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, इथं हा जो दुसरा नियम होता या ठिकाणी लागू होतो, जसं की आय थिंक म्हणजे मला वाटतं, आय बिलीव्ह म्हणजे माझा विश्वास आहे, आय सपोज मी गृहीत धरतो, आय होप मी अपेक्षा करतो, आय नो मला माहिती आहे, आय विश माझी इच्छा आहे. या प्रकारचे असणारे सेंटेन्स त्यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर त्या सेंटेन्सला मेन क्लॉज मध्ये एक प्रकारचा आपण कन्सिडर करतो. पण या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणजे डिपेंडंट क्लॉज आहे, त्या डिपेंडंट क्लॉजला काय करायचंय, मेन याच्यामध्ये कन्सिडर करून आपल्याला त्याप्रमाणे काय करायचंय, हे करायचंय. तर या सेंटेन्स मध्ये आय होप असं न होता यू विल डू हे असं म्हणावं लागेल की हा जो आहे एक प्रकारचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा जो आहे तो मेन क्लॉज आहे. तर या ठिकाणी काय, तर इथं बघा विलचं जे निगेटिव्ह फॉर्म आहे तो अगेन वुंट येतो. त्या ठिकाणी विलचा नकारार्थी जो निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आहे तो वुंट वापरलेला आहे आणि या ठिकाणी यू आपण आय असं केलेलं क्वेश्चन मार्कचं ते टायटल दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आणि हे जे आहे आय होप म्हणजे डोंट आय जर तुम्ही जर वापरलं तर ते अकॉर्डिंग टू ग्रामर या ठिकाणी निगेटिव्ह असणार आहे, म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्हचं मार्क केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हे जे दोन नियम आहेत हे प्रॉपरली समजून घेतलेले आहेत. या दोन नियमामध्ये कोणत्या प्रकारची चूक करायची नाहीये. असेच खूप सारे नियम आहेत, आपण एक एक नियम काय करणार आहे, प्रॉपरली समजून घेणार आहे. आपण आता या ठिकाणी पाहणार आहे क्वेश्चन टॅग फॉर इम्परेटिव्ह सेंटेन्स. आतापर्यंत आपण पाहिलं की वेगळ्या प्रकारचे आपण सेंटेन्स पाहिलेले आहेत की ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन टॅग बनवताना कसं करायचं, काय करायचं याप्रमाणे आतापर्यंत पाहिलंय. आता यामध्ये पाहूया आपण की इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तुम्हाला माहिती आहे की ज्यामध्ये रिक्वेस्ट असती, कमांड असती, ऑर्डर असती, सजेशन असतं. या प्रकारचे सजेस्ट करणारे जे सेंटेन्स असतात त्याला काय म्हणलेलं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणलेलं आहे. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स असताना त्या प्रकारे काय चेंज होतो किंवा त्या प्रकारच्या सेंटेन्स मध्ये काय बदल घडून आणावा लागतो, थोडंसं इतर यापेक्षा यामध्ये जो होणारा बदल आहे तो वेगळा आहे. सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस चेंज अकॉर्डिंग टू न्यू रूल. नवीन नियम असा आहे की इफ सेंटेन्स इज पॉझिटिव्ह देन क्वेश्चन टॅग विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय, तर सेंटेन्स जर होकारार्थी असेल तर त्याचं जे ऍड क्वेश्चन टॅग आहे किंवा क्वेश्चन टॅग आहे हा सुद्धा होकारार्थी असणार आहे, ना की नकारार्थी.
तर या ठिकाणी काय बघा, आणि इफ नेगेटिव्ह देन क्वेश्चन टॅग विल बी नेगेटिव्ह. जर सेंटेन्स नेगेटिव्ह असेल तर त्याचा ऍड क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन टॅग हा नेगेटिव्ह असणार आहे. हा नियम आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा, हा आपण पाहून घेऊया किंवा समजून घेऊया. याचं कारण काय थोडं नीट समजून घ्या. आता या ठिकाणी बघा, यामध्ये कोणत्या प्रकारचा सब्जेक्ट नसतो. ऍक्च्युअल मध्ये खरंच सब्जेक्ट नसतो असं नाहीये, पण रायटिंग मध्ये तरी आपण सब्जेक्ट नाही लिहित. या ठिकाणी काय आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची जर आपण ओळख पाहायला गेली, त्या सेंटेन्सचं जे आयडेंटिफिकेशन आहे त्याचं नीट समजून घेतलं तर त्यामध्ये क्रियापद जे आहे त्यांनी वाक्याची सुरुवात होती. नीट ऐका, वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते. म्हणून या ठिकाणी कोणतीही एखादी ऑर्डर आहे किंवा रिक्वेस्ट आहे किंवा सजेशन आहे किंवा जे काही आहे ते यूज करण्यासाठी या ठिकाणी क्रियापदाचा वापर केला जातो. क्रियापदाने सुरुवात झालेली, उदाहरणार्थ काय, क्लोज द विंडो म्हणलेलं आहे, ओपन द डोअर म्हणलेलं आहे, म्हणजे दरवाजा बंद कर, आणि या ठिकाणी खिडकी बंद कर, आणि ओपन द डोअर म्हणजे या ठिकाणी म्हणलंय दरवाजा ओपन म्हणजे उघडा कर. तर या ठिकाणी काय की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये नेमकं काय होतं आणि यामध्ये काय चेंजेस करायचा आहे तो नीट समजून घेऊया. आता या ठिकाणी क्रियापदाच्या अगोदर इनव्हिजिबल म्हणजे काय, अदृश्य स्वरूपाचा असणारा एक नक्कीच सब्जेक्ट आहे, आणि तो सब्जेक्ट कोणता आहे, तो यू नावाचा आहे. आपण एखाद्याला इन्स्ट्रक्शन देताना, आपण एखाद्याला ऑर्डर देताना, आपण एखाद्याला रिक्वेस्ट करताना, आपण एखाद्याला कमांड देताना किंवा आपण एखाद्याला काही सजेशन देत असताना, तर आपण सेकंड पर्सन असतो. आपल्या समोर असणारी एखादी व्यक्ती आहे जो लिस्नर म्हणून काम करतोय, त्याला आपण यू म्हणूनच कन्सिडर करणार आहे. आणि हेच कारण आहे या ठिकाणी क्रियापदाच्या अगोदर हिडन फॉर्म मध्ये किंवा इनव्हिजिबल फॉर्म मध्ये असणारा जो सब्जेक्ट आहे त्याला यू बोललेला आहे. आणि म्हणून या प्रकारच्या ऍड क्वेश्चन टॅग मध्ये काय केलं जातं की या ठिकाणी क्रियापदामध्ये याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये ऍड क्वेश्चन टॅग करताना यू चा वापर केला जातो ऍज अ सब्जेक्ट म्हणून आणि ऍज अ याप्रमाणे बघा. आता क्लोज द विंडो म्हणलेलं आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर या पॉझिटिव्ह सेंटेन्सचा ऍड क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा नाहीये. तर या ठिकाणी विल यू नावाचं विल वापरायचंय जे हेल्पिंग वर्ब आहे, आणि यू हा सब्जेक्ट आहे तो वापरायचा आहे. म्हणजे विल यू या अर्थाने या ठिकाणी वापरायचंय आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ओपन द डोअर हे जे सेकंड सेंटेन्स आहे यामध्ये पण तेच बघा की विल यूज म्हणलेलं हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग सुद्धा काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, ना की निगेटिव्ह. तर या ठिकाणी विल वापरलेलं आहे, यू वापरायचं आहे आणि याप्रमाणे काय करायचंय, क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा, याच सेंटेन्सला आपण काय केलेलं आहे, नकारार्थी बनवलेलं आहे. म्हणजे काय की डोंट क्लोज द विंडो म्हणजे काय की एक प्रकारची खिडकी बंद करू नको असं एक प्रकारचं ऑर्डर दिलेली आहे किंवा रिक्वेस्ट केलेली आहे किंवा सजेस्ट केलेलं आहे. काय असू शकतं त्या ठिकाणी. मग या ठिकाणी काय, याचा नकारार्थी काय येतो, विलचा नकारार्थी हा उंट येतो, WONT. त्याला एक निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आहे विल नॉटचं. तर हे उंट या ठिकाणी येणार आहे. काय म्हणजे इथे निगेटिव्ह असलं की निगेटिव्हच येणार आहे आणि इकडे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच येणार आहे. मग या ठिकाणी काय येणार, याचं उंट वापरायचं आहे, उंट म्हणलेलं आहे, आणि यू जो आहे असा वापरायचा आहे. काय करायचंय, त्याला टायटल द्यायचं आहे. त्या ठिकाणी बघा, डोंट ओपन द डोअर या ठिकाणी सुद्धा हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण सुरुवातीला डोंटचा वापर केलेला आहे. डू नॉट म्हणलेले, डोंट हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा काय म्हणूया त्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर या ठिकाणी उंट यू या कारण या पद्धतीने काय केलेलं आहे, एक प्रकारचं क्वेश्चन टॅग दिलेला आहे. तर हा जो पहिला नियम आहे हा ऑलमोस्ट क्लिअर केलेला आहे. यामध्ये खूप सोपं आहे. आता याच प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ना त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. सो वी हॅव टू अंडरस्टँड दीज फॉर्म्स वी कॅन से. त्यानंतर पाहूया, इफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्प्लायज नेगेटिव्हिटी म्हणजे काय, तर आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये कधी कधी खूप वेगवेगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी दाखवली जाते, नकारात्मक दृष्टिकोन दाखवला जातो. तो नकारात्मक दृष्टिकोन जर वापरला असेल आणि तो वापरताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी काय वापरलेलं आहे, तर म्हणजे काय म्हणूया आपण की या ठिकाणी त्याचा वापर करताना आपल्याला कांट यू म्हणायचंय. कांट यू म्हणजे काय, कॅनचं जे कॅनॉटचं जे एक प्रकारचं शॉर्ट फॉर्म आहे ते कांट झालेलं आहे आणि यू आय असं वापरायचं आहे. तर या ठिकाणी सेंटेन्स बघा, माइंड युअर ओन बिझनेस म्हणलेलं आहे. आपण बोलताना बोलतो की प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, तू तुझ्या कामात लक्ष दे, किंवा दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, हे तू याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये.
तर या प्रकारच्या याच्यामध्ये काय माइंड युअर ओन बिझनेस मध्ये काय करायचंय अपोस्ट्रोफ या ठिकाणी कॉलम कॉमा द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी कांटचा उपयोग करायचा आहे आणि यू आय असा वापरायचा आहे आणि काय करायचंय क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. तर कांट का आलेला आहे या ठिकाणी तर मी सांगितले अगोदर या ठिकाणी सेंटेन्स हे जे आहे हे सेंटेन्स आहे निगेटिव्हिटी दाखवणार त्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे डिगेटली हे निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी काय करायचंय कांट म्हणून वापरायचं आणि यू म्हणून वापरायचं. आता या ठिकाणी बघा यूज युअर कॉमन सेन्स या ठिकाणी काय की तुझं एक सामान्य काय म्हणू एक सेन्स म्हणजे एखादी अक्कल नॉलेज किंवा अनुभव ते वापर असं म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी परत काय करायचं कांट वापरलेलं आहे आणि परत यू वापरून इथे या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर हे जे आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्सच एक प्रकारचं म्हणावं लागेल या ठिकाणी आणि या प्रकारच्या सेंटेन्स मध्ये काय केलेलं आहे ते वापरलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते मांडलेलं आहे. तर हे ऑलमोस्ट हा सेकंड रूल आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आता बघा क्वेश्चन टॅग जो आहे तो क्वेश्चन टॅग आता आपण बघणार आहे की लेट्स या नावाचा जो ज्याने वाक्याची सुरुवात होती लेट्स म्हणजे काय तर लेट अस जो आहे तो कलेक्टिव्हली तयार झालाय लेट्स म्हणून मग लेट असचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो लेट्स म्हणून वापरलेला आहे. तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जेव्हा ऍड क्वेश्चन टॅग करायचा आहे तेव्हा त्या ठिकाणी काय करायचं आहे शालचा वापर करायचा आहे आणि वी वापरायचा आहे. शाल वी हे नावाचं ऍड क्वेश्चन टॅग या ठिकाणी द्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार आहे तर पहिलं जे सेंटेन्स आहे लेट्स गो टू द बीच म्हणलेलं आहे चला समुद्रकिनारी जाऊया. कलेक्टिव्हली आपण एखाद्याला काय करतो प्रत्येक व्यक्तीला किंवा सर्वांना एक आवाहन करतो की चला आपण लेट्स गो टू द थिएटर किंवा लेट्स गो टू द बीच किंवा लेट्स हॅव अ फन लेट्स गो देअर असं या प्रकारचे जे सेंटेन्स आहेत लेट्सनी चालू होणार आहे त्या ठिकाणी काय करायचंय लेट्सनी सुरुवात झालेली आहे कॉमा वापरायचा आहे शाल वापरलाय वी वापरलेला आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर हे जे सेंटेन्स आहे या प्रकारच्या याच्यामध्ये काय करायचंय शाल वी वापरून आपण या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग वापरायचा. आता बघा लेट्स हॅव अ कॉफी म्हणजे काय चला आपण काय करूया कॉफी घेऊया याप्रमाणे काय करायचंय शाल वापरायचंय आणि वी वापरायचंय. जसं की इथं नियम काय सांगतो की लेटनी जर सुरुवात झाली असेल लेट्स या शब्दानी किंवा यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी शाल वीचा वापर करायचा आहे हे मात्र क्लिअर आहे. आता हा सुद्धा नियम आपला काय झालाय एकदम आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तो समजून घेतलेला या ठिकाणी दिलेला आहे. आता क्वेश्चन टॅग जर वाक्याची सुरुवात जर लेट नावाच्या शब्दाने होतं LET म्हणलेलं आहे. आता इथं लेट्स म्हणजे या ठिकाणी सांगितलं लेट आणि अस जे आहे म्हणजे इथं वीचा जो ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती अस झालेली आहे म्हणून या ठिकाणी बघा वी वापरलेला आहे. तर इथं या ठिकाणी हा जो विषय अगोदर आपण क्लिअर केलेला आहे पण या ठिकाणी फक्त लेट्स न म्हणता फक्त लेट म्हणलेलं आहे. तर लेट असताना ऍड क्वेश्चन टॅग वापरताना या ठिकाणी विल यू चा वापर करायचा काय करायचंय विल यू चा वापर करायचा म्हणजे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी लेट हिम प्ले हिअर म्हणजे त्याला या ठिकाणी खेळून दे लेट हिम प्ले हिअर हे जे सेंटेन्स आहे याची सुरुवात इथे लेटनी झालेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय ऍड क्वेश्चन टॅग बनवताना विल यू असं वापरायचंय या ठिकाणी. तर हा सुद्धा एक लेटचा नियम पाहिला त्या ठिकाणी हा लेटचा नियम पाहिला फक्त लेटनी सुरुवात झाली असेल तर या ठिकाणी हे ऑलमोस्ट आपण काय पाहिलेलं इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये हे सगळे फॉर्म्स आहेत डिफरंट फॉर्म्स आहेत हे डिफरंट फॉर्म्स या ठिकाणी आपण समजून घेतलेले पाहिलेले त्याचे एक्झाम्पल्स पण या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता चला तर आपण पुढचं पाहूया जो की ऍड क्वेश्चन टॅग शिकत असताना शेवटचा पॉइंट आहे. या शेवटच्या पॉइंट मध्ये आपण काय करणार आहे समजून घेणार आहे की हा शेवटचा नियम आहे या नियमामध्ये नेमकं काय करायचंय आणि कशा प्रकारे शेवटचा नियम समजून घ्यायचा. बघा आता सेंटेन्स काय सेंटेन्सची सुरुवात जर ऑल ऑफनी झाली असेल सम ऑफनी झाली असेल एनी ऑफनी झाली असेल नन ऑफनी झाली असेल मोस्ट ऑफनी झाली असेल एव्हरीवन ऑफनी झाली असेल आयदर ऑफनी झाली असेल किंवा निदर किंवा नायदर ऑफनी झाली असेल याला इदर पण बोलतात याला निदर पण बोलतात. बोथ वेज आर देयर टू प्रोनाउन्स दीज वर्ड्स वी कॅन से सो यू कॅन प्रोनाउन्स ऍज यू फील बेटर. ह्या प्रकारचे जे शब्द आहेत म्हणजे या प्रकारे जर याची सुरुवात झालेली असेल आणि त्याच स्वरूपामध्ये काय की या प्रकारे असे काही शब्द आहेत की जे शब्द या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून काय करायचे वापरायचे. देमचा वापर केलेला आहे असचा वापर केलेला आणि यूचा वापर केलेला आहे. हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे हे ऑब्जेक्टिव्ह केस काय करायचे
या ठिकाणी यूज सब्जेक्टिव्ह केस टू मेक क्वेश्चन टॅग. म्हणजे सब्जेक्टिव्ह केसचा वापर या ठिकाणी काय करायचा आहे, क्वेश्चन टॅग करताना करायचा आहे. तो कसं बघा, आता या बघा या ठिकाणी ऑल ऑफचा अर्थ होतो तुमच्यापैकी, त्यांच्यापैकी, आमच्यापैकी, तुमच्यापैकी, सर्व याप्रमाणे. सम ऑफ म्हणजे सम ऑफ दे म्हणलं तर त्यांच्यापैकी सर्व, सॉरी त्यांच्यापैकी काही, आमच्यापैकी काही, सम ऑफ अस म्हणले, आणि सम ऑफ यू म्हणलं की तुमच्यापैकी काही या अर्थाने. एनी ऑफ यू म्हणजे तुमच्यापैकी कोणी, एनी ऑफ अस म्हणजे आमच्यापैकी कोणी, आणि एनी ऑफ दे म्हणजे त्यांच्यापैकी कोणी. नन ऑफ दे म्हणलं तर त्यांच्यापैकी कोणी नाही, नन ऑफ अस म्हणलं तर आमच्यापैकी कोणी नाही, आणि नन ऑफ यू म्हणलं तर तुमच्यापैकी कोणी नाहीये याप्रमाणे. मोस्ट ऑफ यू, मोस्ट ऑफ यू, मोस्ट ऑफ अस, मोस्ट ऑफ देम म्हणलं तर त्यांच्यापैकी जे जास्त आहेत या अर्थाने, त्यांच्यापैकी, आमच्यापैकी, तुमच्यापैकी या अर्थाने. पुढे जे आहे असं या अर्थाने इथं वापरायचं त्या ठिकाणी. तर आपण काय करूया, सेंटेन्स समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सेंटेन्स कसे वापरले. ऑल ऑफ अस, आता बघा ऑल ऑफ नी सुरुवात झालेली, ऑल ऑफ अस म्हणलेलं या ठिकाणी काय लागले, ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेली आहे. ही अस जी आहे ती वी नावाचं जे, आम्ही नावाचं जे प्रोनाउन, त्याची जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे ते अस आहे. ऑल ऑफ अस आलेलं आहे. ऑल ऑफ अस आर इन्व्हायटेड. ह्या ठिकाणापर्यंत काय केलेलं आहे, एक प्रकारचं सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. ऑल ऑफ अस आर इन्व्हायटेड हे सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. सेंटेन्स मध्ये कोणत्या प्रकारचं हेल्पिंग वर्ब आलंय का, तर ऑफकोर्स या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेलं आहे आर म्हणून. तर ऑल ऑफ अस आर म्हणलेलं आहे. ते सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का, तर अर्थातच हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. याला आपल्याला काय करावं लागणार आहे, निगेटिव्ह करावं लागणार आहे. आपण निगेटिव्ह सेंटेन्स फक्त इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये करत नाही, अदरवाईज ऍड क्वेश्चन टॅग मध्ये सर्व ठिकाणी हा नियम आहे. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. मग या ठिकाणी काय आर आहे, तर आर जो आहे त्याचा निगेटिव्ह फॉर्म आरंट घेतला, आणि या ठिकाणी इथं या ठिकाणी ऑलचा उपयोग नाही करायचा किंवा ऑलला कन्सिडर न करता या ठिकाणी ही जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे ना, याची सब्जेक्टिव्ह केस वापरायची. ती म्हणजे कोणती, तर वी, वीचा अस होतो या अर्थाने. इथे ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, तर या ऑब्जेक्टिव्ह केसचा सब्जेक्टिव्ह केस काय होतो, वी होतो. म्हणजे वीचा अस होतो या ठिकाणी, म्हणून असचं काय झालेलं आहे, वी झालेलं आहे. आरंट लावलेलं, निगेटिव्ह फॉर्म लावलेला आहे. हो, जो आर आहे त्याचा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन काय, आरंट आहे. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे. हे पहिल्याचं सेंटेन्सचं उत्तर याप्रमाणे आहे. आता सेकंड पाहूया. आयदर किंवा इदर ऑफ यू कॅन जॉईन म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी काय, हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी म्हणून काय वापरलंय का, तर ऑफकोर्स या ठिकाणी कॅन नावाचं जे आहे ते मॉडल ऑक्झिलरी आहे. मग या ठिकाणी कॅन जे आहे हे कॅन आहे असं आपण या ठिकाणी निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन काय ते, तर कांट येते किंवा कांट येते, कॅन्ट, कांट याप्रमाणे. तर कांट या ठिकाणी दिले मी, तर याचं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन केलेलं आहे. याचं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर ठिकाणी निगेटिव्ह केलंय. आणि या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, तो यू आहे, तो यू आय एस लावलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. याप्रमाणे याचं कांट यू या प्रकारचं ऍड क्वेश्चन टॅग होईल. आता या ठिकाणी बघूया जो थर्ड आहे, तो थर्ड मध्ये काय केलेलं आहे, नन ऑफ अस न्यू द वे, म्हणजे आमच्यापैकी कोणालाही तो मार्ग माहित नव्हता किंवा तो रोड माहित नव्हता याप्रमाणे. आता नन हा जो आहे तो निगेटिव्ह फॉर्म दाखवतो, आपल्या सर्वांना माहिती आहे, अगोदरच्या याच्यामध्ये रूल्स मध्ये ते आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा हे सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे का, तर नाहीये. हे सेंटेन्स पॉझिटिव्ह नाहीये, हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, कारण या ठिकाणी ननचा उपयोग केलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, डीडचा उपयोग केला. आता डीड का उपयोगात आणलेलं आहे, तर याच्यामध्ये येणारं जे क्रियापद आहे ना, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे का, तर डेफिनेटली हेल्पिंग वर्ब नाहीये. या ठिकाणी एम इज आर नाहीये, वॉज वेअर नाहीये, डूज आहे का, डू आहे का, डीड आहे का, हॅड आहे का, बिलकुल नाहीये. क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे KNOW हे जे क्रियापद आहे याचा सेकंड फॉर्म काय, न्यू आहे. नो म्हणजे माहित असणे आणि न्यू म्हणजे माहिती होतं. तर या प्रकारे V2 आलेला आहे या ठिकाणी. मग V2 आलाय म्हणून या ठिकाणी याचं या ठिकाणी डीड घेतला. या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे का, तर नाहीये. हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून डीडला नॉट लागत नाही, हे लक्षात ठेवा. मग डीडला नॉट नाही लावलेलं. आणि ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती अस आहे, त्याची सब्जेक्टिव्ह केस काय येते, तर वी येते. मग डीड वी हे याचं थर्डचं उत्तर असणार आहे याप्रमाणे. तुम्हाला हे जे नियम जर खूप हार्ड वाटत असेल तर तुम्ही काय करा, सुरुवातीपासून दिलेले मी जे एक्झाम्पल्स आहेत किंवा त्या रिलेटेड एक्सप्लेनेशन दिलेले रूलचं ते प्रॉपरली समजून घ्या.
त्यामध्ये तुम्हाला सहज समजून येईल की अरे हे जे आहे अचानकपणे सांगतोय तर मी अचानकपणे नाही सांगत आहे. यामध्ये खूप सारं याचं बॅकग्राऊंड आहे. हे बॅकग्राऊंड काय आहे, थोडंसं नियमाने आणि थोडंसं एक्सप्लेनेशननी भरलेलं आहे. तर ते प्लीज समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा. आता चौथा जो आहे तो सम ऑफ देम कॅन जॉईन, हे इथपर्यंत सेंटेन्स आहे. या ठिकाणी काय केलंय, समचा वापर केलेला आहे, ऑफ वापरलेला आहे, देम वापरलेला. या ठिकाणी काय मॉडल ऑक्झिलरी म्हणून कॅनचा उपयोग केलेला आहे. तर कॅनचं हे जे निगेटिव्ह फॉर्म होतो तो कांट या ठिकाणी दिलेला आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का, तर ऑफकोर्स सेंटेन्स कसं आहे पॉझिटिव्ह म्हणून निगेटिव्ह येतं, तुम्ही कांट वापरलं. आणि देम जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह केस कशाची आहे, देची आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे अगोदर. तर देची ऑब्जेक्टिव्ह केस, दे हे सब्जेक्टिव्ह केस आहे आणि देम हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. तर देमची ऑब्जेक्टिव्ह केस काय होती, सब्जेक्टिव्ह एक प्रकारची दे होती म्हणून कांट वापरला, दे वापरला आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन टॅग दिलेला आहे. तर याप्रमाणे आपण क्वेश्चन टॅग जो आपला चॅप्टर होता, टॉपिक होता, हा टॉपिक मोठ्या प्रमाणावरती अकॅडमिकली किंवा नॉन अकॅडमिकली किंवा एक प्रकारचं काय म्हणतो आपण कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे, मग ते टेलिकम्युनिकेशन असन, ओरल कम्युनिकेशन असन, बिझनेस कम्युनिकेशन असन किंवा कम्युनिकेशन कोणतंही असू शकतं. त्या कम्युनिकेशन मध्ये सुद्धा ज्यावेळी आपण या प्रकारचं क्वेश्चन फॉर्मेशन तयार करतो, क्वेश्चन फॉर्म करतो, त्या केसमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तर हे हायली इसेन्शियल आहे की या प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विचारले जातात. तर या आतापर्यंतचे सगळे नियम्स काय केलेले आहेत मी डिटेल्स मध्ये घेतलेले आहेत. आणि हे नियम डिटेलमध्ये घेतल्यानंतर आपण जो पार्ट 4 आपण तुमच्या समोर आणणार आहे, त्या पार्ट 4 मध्ये तुम्हाला आपण स्पेशली जो क्लास आहे, जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा क्लास आहे किंवा स्कॉलरशिप देणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्लास आहे, की जी मुलं स्पेशली स्कॉलरशिपची तयारी करतात, जी मुलं IBPS ची तयारी करतात, कॉम्पिटेटिव्ह मध्ये PSI, STI, ASO किंवा बँकिंग किंवा स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात, अशा मुलांसाठी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत ते 15 किंवा 20 अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे जे मागच्या वर्षी विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत मी तुमच्या पुढे ते घेऊन येणार आहे. तर पार्ट 4 जो आहे तो नक्की मिस करू नका प्लीज, तो वॉच करा. आणि त्यामध्ये जे एक प्रकारचे पाठीमागचे आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते कसे, त्याची रचना कशी आहे आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी असणारी बेस्ट मेथड कोणती आहे, ती एलिमिनेशनची मेथड आपण काय करणार आहे पुढच्या मध्ये आपण काय करणार आहे समजून घेणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.